स्त्रिया भद्रा कुंडलकेशा राजगृह मध्ये भद्राचा जन्म झाला। तिचे वडील धनिक व प्रसिद्ध होते। मोठ्या घराण्यातच वावरत असताना ऐन तारुण्यात तिचा तोल गेला आणि एका चोराच्या प्रेमात पडली। हे तिच्या धनिक वडिलांना समजले। तिचे लग्न चांगले स्थळ पाहून करणार होते, पण मुलीने पसंत केलेल्या नवऱ्या मुलासोबत नाईलाजाने तिच्या मातापित्याने तिचे लग्न लावून देण्याचे निश्चित केले। त्यावर भद्रा मुलगी खूप आनंदित झाली। पित्याने आपल्या मुलीला खूप दागिने करून सोन्याने तिला मडवले। तिचा विवाह लगेच उरकून घेतला, परंतु त्या चोर नवऱ्या मुलाला त्या स्वर्णलंकाराचा लोभ लागला। त्याने विचार केला की भद्राला उंच डोंगरावर घेऊन जावे व दागिने काढून घ्यावे। त्यानुसार तो भद्रेला कपटाने पूजेचे निमित्त सांगून उंच पर्वतावर घेऊन गेला। तिला कळून चुकले होते की हा माझे दागिने लुटू पाहतो आहे, आणि तसेच होऊ लागले। त्याने दागिन्याला हात घालण्याच्या प्रयत्नात असताना त्यावेळी ती त्याला आलिंगन देण्याचे निमित्त करते, पण त्याचे लक्ष दागिन्याकडेच असल्याने आलिंगनच देतच त्याला त्या पहाडावरून खोल दरीत ढकलून देते। त्यात त्याचा अंत झालेला पाहून तिला घरी परत जाण्यास मन करत नव्हते। तिने असा संसार त्याग केल्याने जैन साधूच्या आश्रमात प्रवेश करते। त्यानंतर तिचे नव्याने आलेले केस कुंडलासारखे कुरळे येतात, त्यामुळेच आश्रमात तिचे नाव कुंडलकेशा असे पडते। जैन साधूच्या आश्रमात भद्रा कुंडलकेशा त्यांच्या सिद्धांताचे गहन अध्ययन करून तर्ककुशल वादविवाद करते। ज्ञानाच्या कक्षात वाढ होण्यास अधिक ज्ञानाच्या शोधात फिरत राहते। एकदा श्रावस्तीत तिची सारीपुत्राशी भेट होते। दोघात चर्चा होते। वादविवादात ती सारीपुत्राबरोबर हारते आणि शरण जाते, परंतु सारीपुत्र तिला तथागत गौतम बुद्धाकडे घेऊन जातात। तथागत तिला उपदेश करतात। तिचे मन परिवर्तन होऊन ती तात्काळ अहर्त पद प्राप्त करते। तथागत बुद्धाच्या भिक्षुणी संघात मुख्य मानली जाते, कारण तिला उपदेशानंतर लगेच ज्ञानप्राप्ती झाली। भद्रेच्या जीवनाचा हा आलेख खरोखरच कितीतरी स्मरणीय ठरणारा आहे। भद्रेची उपसंपदा गंधक्रूट पर्वतावर ये भद्रे एवढ्याच शब्दांनी झाली। त्यानंतर भद्रा 50 वर्ष विविध भागात फिरत राहून धम्म उपदेश करीत राहते। या भद्रेने मनाचा तोल गेलेला सावरून घेतला, ज्ञानी प्रज्ञावंत झाली। नमो बुद्धाय।